लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अंबड MIDC परिसरात असलेली इंडियन बँक वर्षभरात दोनदा फोडण्यात आली। 20 जुलै 2023 रोजी इंडियन बँक ज्या पद्धतीनं फोडण्यात आली होती, अगदी त्याच पद्धतीनं वर्षभरानंतर त्याच दिवशी म्हणजेच 19 जुलै 2024च्या रात्री इंडियन बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान या दोनही गुन्ह्यातील आरोपी हा एकच असावा असा पोलिसांचा कयास होता आणि पोलिसांनी या दोनही गुन्ह्यातील आरोपीला पकडलेला आहे। तब्बल 1 वर्षापासून हा सराईत चोरटा पोलिसांना गुंगारा देत होता। पोलिसांनी या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळलेल्या आहे। MIDC पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या हाती तो लागलेला आहे। संशयित अमित कुमार शिवशंकर प्रसाद याला बिहार राज्यातील त्याच्या लक्ष्मीपूर या मूळ गावातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। अटकेदरम्यान आरोपिताकडे सखोल तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीतील इंडियन बँक तसेच एका कंपनीत चोरी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 1,59,223 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस निरीक्षक मनोहर कोरडे यांनी अधिकची माहिती दिली। दिनांक 20/7/2023 आणि 19/7/2024 असे 2 वेळेस इंडियन बँक MIDC हद्दीतील फोडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता। त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। त्यातील आरोपी हे आमचे DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे। यातील आरोपिताकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। यामध्ये बँक चोरीचे 2 गुन्हे, त्यानंतर कंपनी चोरीचे 3 गुन्हे आणि 2 बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे। गेल्या वर्षभरापासून हा संशयित पोलिसांना गुंगारा देत होता। हा सराईत चोरटा असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील आहे। त्याच्या मूळ गावातून त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्हे शोध पथकानं ही दमदार कारवाई केलेली असून त्याला नाशिकमध्ये आणण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।